प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. सलाम. होय, पुन्हा एकदा ख्रिस्ताने आपण असं एकत्र आणलं, त्याबद्दल आपण त्याची स्तुती करू. पुन्हा एकदा आपण आज या दिवशी देवाचं वचन, प्रार्थना आज आपण करणार आहोत. स्तोत्र संहिता 136 याचं 16 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 136 16. ज्याने आपल्या लोकांस अरण्यातून नेले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. होय, ज्याने आपल्या लोकांस अरण्यातून नेले कारण त्याची दया सनातन आहे. होय, परमेश्वराने इस्रायल लोकांना अरण्यातून सुरक्षित असं मोशेच्या द्वारे बाहेर काढलं. अरण्यात त्यांना मांस, पाणी, जेवण, मन्ना त्यांना देण्यात आला. त्यांना सर्व काही परमेश्वराने पुरवलं आणि परमेश्वराने दाखवून दिलं की त्याच्यावरचा विश्वास ठेवणारे आणि परमेश्वराच्या समागमी चालणाऱ्या सर्व काही देणारा तो परमेश्वर आहे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर एक गीत प्रभूला सादर करूया आणि त्यानंतर आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, राखलीस, त्याबद्दल धन्यवाद. काल रात्रीपासून आज दिवस ज्या चुका कळत नकळत झाल्या त्या सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. जे काही वर्षी वचन ख्रिस्तामध्ये सांगितलं जाईल तर सांगणाऱ्यांच्या ओठांना जिभेला ख्रिस्तामध्ये तू स्पर्श कर आणि ऐकणाऱ्यांच्याही जीवनामध्ये ते आत्मिकरित्या बिंबवलं जावं असं तू कर. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली होऊन त्या पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली आणि या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण देवाचं वचन, त्याची प्रार्थना करणार आहोत. वचन ऐकणार आहोत, प्रार्थना करणार आहोत आणि स्तुती परमेश्वराची पुन्हा एकदा आपण आज करणार आहोत. ही त्याची दया आहे, त्याची कृपा आहे की त्याने आपला त्या कृपेमध्ये, दयेमध्ये राखलं आणि पुन्हा एकदा दिवस त्याने दाखवला. याकरता आपल्या जीवनातून त्याचं, ख्रिस्ताचं नाव उंचवणारे असे बना. प्रभू येशू हे नाव प्रत्येकाला जो विश्वास ठेवतो त्यास एक विश्वासरूपी तारू सारखं सार्वकालिक जीवनाचा दरवाजा, मार्ग, सत्य, जीवन असं दिलेलं आहे. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आएगा मेरा यीशु हमें लेने, एक दिन जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. आएगा मेरा यीशु हमें लेने, एक दिन जाएंगे हम
उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन, मिलकर हम गाए। प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, मिलकर हम गाए। प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक सुंदरशी वेळ त्याने आपणास दिली. ही त्याची दया आहे, त्याची कृपा आहे की आपण रोज प्रार्थनेत असतो, रोज एक दिवस पाहतो. आपणच नाही, आज ज्यांनी ज्यांनी दिवस पाहिला त्यांच्यावर परमेश्वराची कृपा आणि दया आहे. आणि ती मोठी आहे. ती केवढी मोठी आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो बाप आपला एकुलता एक पुत्र आपणासाठी देतो, आपणासाठी वधस्तंभीचं मरण त्याला देतो, त्याची प्रीती मोठी आहे. याकरता आपण शुद्ध व्हावं, आपण स्थिर राहावं, आपल्याला सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळावा, आपण पवित्र व्हावं. मनुष्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या बुद्धी कल्पनातून अनेक गोष्टी त्यासाठी पवित्र असतात, पण परमेश्वर जसा पवित्र आहे तसं पवित्र होणं शक्य नव्हतं. स्वर्गात प्रवेश करणं शक्य नव्हतं. याकरता की ती पाप आडभिंत होती, आणि ती आडभिंत काढण्याकरता त्याने एकुलता एक पुत्र दिला की जसा तो पवित्र आहे तसं आपण पवित्र बनावं. याकरता आपली बुद्धी, आपल्या कल्पना, आपल्या भावनिकता याने ती पवित्रता नाही, आपल्या कृतीने सुद्धा नाही. एकाच्या आज्ञापालनामुळे सर्वजण नीतिमान ठरवले जातील. ते त्याच्याद्वारे आहे, ख्रिस्ताद्वारे. एवढी दया परमेश्वराने आपल्यावर केली. आपल्याला दुसरं काही करण्यासाठी ठेवलं नाही, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्याच्या चित्तवृत्तीत राहणं आणि जसा तो होता तसं वागणं. हे दिवसेंदिवस अंशी त्यामध्ये वाढणं होय. जशी जशी साक्ष ख्रिस्ताची आपल्या ठाई स्थिर होईल तस तसं आपण त्याच्या प्रतिमेसारखं बनत जाऊ. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढे जाना. देव बोले प्रेमे पाटा, की माझ्यावरी भाटा, की माझ्यावरी भा. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कनती, ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे पाटा, की माझ्यावरी भाटा, की माझ्यावरी भा. देव खरा ममता
वाळू अंत काही लागेना, केवडा तो कण वाळू मानसाना कळेना, ती खरी अघात प्रीती जीत याच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती मी दयास नावरी, देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकुनी, निश्चलाती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवोनी, बापावरी टेक पाना, लेकरांना सुख पा, येशूपासी राहताना हर्ष वाटतो अपा, देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना, देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी भार. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर जीवनाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता आम्हाला एकत्र आणलंस त्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि ती आत्मिकता ख्रिस्तामध्ये प्रत्येका ठिकाणी तू भर. सांगणाऱ्या जिबेसी ख्रिस्ता पवित्र आत्मेद्वारे तू स्पर्श कर. ही प्रार्थना तारण करत्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आज पुन्हा एकदा आपण एकत्र आलेले आहोत आणि वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण आज ख्रिस्ताचं वचन, देवाचं वचन ऐकणार आहोत. आणि होय, तो आत्मिक अर्थ पुन्हा एकदा आपल्या जीवनात आपण स्वीकारणार आहोत. काल ऐकलं पहा आपण की वचन ऐकणं, स्वीकारणं आणि दृढ राखणं, पवित्र आत्मा योग्य वेळी ते आठवण करून देतो, ख्रिस्ताची शिकवण्याशी शिकवितो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण कालच्या भागामध्ये ऐकल्या. आणि ही ती आत्मिकता आहे, हे ती वर्तणूक आहे परमेश्वर आपल्या ठाई इच्छितो. काय इच्छितो परमेश्वर? की जुना आदाम वधस्तंभावरच्या ख्रिस्ताच्या मरणाद्वारे काढलेला आहे आणि ख्रिस्त जो आत्मिकरित्या आपल्या जीवनातून उठवला गेला त्यानुसार आपण बनणं. आणि जर आपण असं विश्वास ठेवून त्याच्या प्रीतीद्वारे पवित्र आत्म्याद्वारे वर्तणूक ठेवतो, देहाला बुकलून दास करून ठेवतो, तर बाह्य देह क्षय पावत असताना अंतर आत्मा दिवसेंदिवस नवा होत असतो. हे बायबलच्या नव्या करारात करिंथकराच्या पत्रामध्ये नमूद आहे. दिवसेंदिवस काय होत आहे? बाह्य देह क्षय पावत आहे आणि अंतर आत्मा
दिवसेंदिवस नवा होत आहे. होय, अंशी बदल होणं आत्मिकरित्या. प्रेज द लॉर्ड. आणि ही सुरुवात कशी होते? विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याच्या द्वारे बलसंपन्न होणे. विश्वास ठेवणं ख्रिस्तावर, आज्ञा पाळणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं, प्रीती, आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न होणं, या गोष्टी आहेत. ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवणं, पित्याचा पुत्र आहे असं स्वीकार करणं, आणि प्रीतीद्वारे म्हणजे आपण त्याचं वचन पाळलं, त्याच्या आज्ञा पाळणं, आणि प्रीतीद्वारे आपल्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्ताने आपल्या जीवनात येणं आणि प्रीतीत पाया घातलेलं असणं, आणि त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न बनणं. ही ती आत्मिकता आहे. असा तो बदल आहे जो परमेश्वर आपल्या ठाई इच्छा करतो. आणि इच्छा करतो तर त्याला परमेश्वराने प्रमाण काय ठेवलं आहे? ख्रिस्त हा विश्वास ठेवला आहे. ख्रिस्त या नामावर विश्वास ठेवणं, प्रीतीद्वारे पाया घालणं, आणि ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे आपण बलसंपन्न बनणं. ही ती आत्मिकता परमेश्वर आपल्या ठाई करू पाहतो. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे ख्रिस्तामध्ये वळूया. आपण विश्वास, प्रीती आणि आत्म्याच्या द्वारे बलसंपन्न होणे. विश्वास, प्रीती आणि आत्म्याच्या द्वारे बलसंपन्न होणे. याकरता आपण काय केलं पाहिजे? विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न बनणे. याकरता आपण काय केलं पाहिजे? आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वासाद्वारे तो आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो. नेहमी ख्रिस्तावरचा विश्वास दृढ राखा. आपल्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपल्या जीवनात ख्रिस्त येतो, प्रीतीमध्ये पाया घातला जातो आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न असे बनतो. या आपण या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. विश्वास, प्रीती आणि आत्म्याच्या द्वारे बलसंपन्न होणे. पहा, एक सुरुवातीचं वचन आपण ऐकूया. योहान 3 अध्याय 16 वचन. सर्वांना ठाऊक असेल, योहान 3:16. वचन काय सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनात ती आत्मिकता कशी तयार होते? विश्वासाद्वारे. आणि विश्वासासाठी वचन काय आहे? पहा, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. विश्वास, प्रीती, त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न होणं ही देवाची योजना आहे ख्रिस्ताद्वारे. आणि त्याची सुरुवात कशी आहे? विश्वासाद्वारे. विश्वास काय सांगतो? योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हा विश्वास आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, त्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवणारा त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. त्याच्या आत्म्याद्वारे परमेश्वराचा पुत्राने आपल्या जीवनात प्रवेश करण्याकरता, अंतःकरणामध्ये प्रीतीमध्ये पाया घालण्याकरता आणि त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न होण्याकरता विश्वास ही पहिली पायरी आहे. प्रेज द लॉर्ड. जे काही आहे ते विश्वासाद्वारे आहे. कोणाच्या? ख्रिस्ताच्या. विश्वास कोण आहे? विश्वासाचा उत्पादक ख्रिस्त आहे. तो विश्वास त्याने निर्माण केला, तो विश्वासू राहिला, देवाच्या आज्ञापालनात राहिला
आणि तो उठवला गेला, हा घेतलेला आपल्याकरता तो बाप्तिस्मा आहे. जे जे कोणी देवाला शोधत आहेत त्यांसाठी मार्ग म्हणजे ख्रिस्त आहे, तो विश्वास आहे. सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणं म्हणजे ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवून राहणं. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण ख्रिस्ताच्या विश्वासात दृढ असलेले ही विश्वासाची पायरी आहे. त्याने आपल्या जीवनामध्ये आत्म्याद्वारे यावं आणि आपलं जीवन बदलावं असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर त्याची पायरी हा विश्वास आहे. योहान 3:16 आपणास एक आत्मिक बोध देतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो कोणी त्याच्या एकुलता एक पुत्रावर विश्वास ठेवलेला आहे त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, तो नाशाकरता जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास कसा आहे? म्हणजे आपण एकदा विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला, दृढीकरण झालं असेल लहानपणी तर झालं का? विश्वास आपल्या जीवनी ख्रिस्तावर नेहमी वागवण्याचं ते एक माध्यम आहे. विश्वासरूपी तारू. नोहाच्या काळामध्ये नोहाला वाचवण्याकरता परमेश्वराने जेव्हा पृथ्वीचा नाश नेमला होता त्याला तारू बनवायला लावलं. त्यात एक काल ऐकलं पळा 3 मजले बनवायला लावले, पहिला, दुसरा, तिसरा. तसं आपल्याही जीवनामध्ये ते 3 मजले हवेत. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. त्याची पायरी विश्वास आहे. तो रोज आपल्या जीवनी राहावा, यावा, आपण त्याच्या आत्म्याने बलसंपन्न बनावं, आपलं विश्वासरूपी तारू तयार व्हावं आतून. कारण देवाचं वचन सांगते की पहा दिवसेंदिवस बाह्य देह हा नाश पावत आहे, पण अंतकरणातून पहा अंतरामी काय होत आहोत? आपण नवे होत आहोत. बाह्य देह क्षय पावत आहे आणि दिवसेंदिवस अंतकरणातून आपण बलसंपन्न होत आहे. त्याचं पायरी कशी आहे? विश्वासाद्वारे आहे. विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावे, ही परमेश्वराची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवतो, त्याच्या पुत्राच्या नामावर ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. ही विश्वासाची पहिली आपल्या जीवनातली पायरी आहे. जो कोणी त्या ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवतो त्या विश्वासाद्वारे ख्रिस्त त्याच्या जीवनी प्रवेश करतो, त्याच्या अंतकरणामध्ये प्रवेश करतो. ही आत्मिक गोष्ट आहे. याकरता देहाचा काही संबंध राहिलेला नाही, कारण की देह तर वधस्तंभावर आहे, तो ख्रिस्त नाही तर आपण आहोत. जे जे कोणी ख्रिस्ताला विश्वास ठेवत आहेत, ओळखत आहेत, ते कुठं आहेत? ते सर्वजण पापाला मेलेले म्हणजे ख्रिस्ता बरोबर वधस्तंभाला खिळलेले आहेत आणि आत्मिकरित्या देवाच्या राज्याकरता उठवलेले आहोत. मग जेव्हा जेव्हा राग येईल, द्वेष वाटेल, मत्सर येईल, काहीतरी राग काढूशी वाटेल तर देहाला बुकलून दास करून ठेवा. देहाला समजून सांगा की तू वधस्तंभाला खिळलेला आहेस. देहाला बुकलून दास करून ठेवणं, त्याच्या आत्मेमध्ये राहणं. पवित्र आत्म्याची 9 फळं शांती, प्रीती, विश्वास, प्रामाणिकपणा, सत्यता, सौम्यता, ही फळं क्रिएट झाली पाहिजे. आणि ती कशी होतात? विश्वास, ख्रिस्तावरचा विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं आपण आज शिकत आहोत. आणि त्याच्यातलं विश्वास ही पहिली पायरी आहे. हा विश्वास आपल्याला शेवटपर्यंत ख्रिस्ताचा विश्वास आपल्या जीवनी राखायचा आहे, याकरता की त्याने विश्वासाद्वारे नेहमी आपल्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये प्रवेश केलेला असावं. प्रेज द लॉर्ड. पहा, यातली आपण अजून एक दुसरी गोष्ट पाहूया. यातली दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक आत्मिक प्रक्रिया पाहूया. मत्तेचा 22वा अध्याय 36 ते 40 वचनात ख्रिस्ताने बोललेली वचन इथं नमूद केलेली आहेत. काय नमूद केलंय पहा. मत्ते याचा 22वा अध्याय, मत्त्याचा 22वा अध्याय 36 ते 40 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. सर्वात मोठ्या आज्ञेविषयी प्रश्न.
त्याने सदुकी, आपण 34 पासून वाचूया. त्याने सदुकी यास कुंठित केले असे ऐकून पुरुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले. शास्त्राने ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याकरता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तो आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर आपणासारखी प्रीती कर. या 2 आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेष्टशास्त्र ही अवलंबून आहेत. प्रेज द लॉर्ड. पहिला आहे विश्वास, ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवून राहणं, आणि दुसरी आहे ती प्रीती. प्रीती करणं म्हणजे काय? देवाचं आज्ञा पालन करणं, त्याचं वचन पाळणं. देवाची ख्रिस्तावर प्रीती होती. जो पहा, तो या जगात होता तोपर्यंत तो नेहमी म्हणायचा, पहा त्याची वचनं नमूद आहेत की त्याने मला एकटं सोडलं नाही, तो माझ्यावर सदा सर्वदा आहे, कारण की मी त्याला जे आवडते ते करतो. योहान 8 अध्याय आहे, काय ते नमूद आहे. देवावर प्रीती करणं म्हणजे काय? त्याची आज्ञा पाळणं. आणि याची सुरुवात कशी होते? विश्वासाद्वारे. विश्वासाद्वारे ख्रिस्त आपल्या जीवनात येतो. आणि देवावर प्रीती करणं म्हणजे काय? विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. यामध्ये दुसरी गोष्ट आहे ती प्रीती आहे. विश्वास ठेवणं आणि प्रीती करणं. प्रीती करणं काय आहे? कृतीद्वारे आहे. प्रीती करणं म्हणजे काय? देवावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने प्रीती करायची आहे आपल्याला. आणि ती कशी होती? त्या देहाचा काही संबंध आहे का? देहाने सुद्धा देवाचं गौरव होण्याकरता आपण देहाला आत्म्याच्या द्वारे बुकलून दास करून ठेवलं पाहिजे. पौल सांगतो, म्हणजे मी घोषणा केल्यावर अपात्र असा ठरणार नाही. तो त्याला म्हणाला, तो आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक ही आहे की तू आपल्या शेजारावर आपणासारखी प्रीती कर. ही कृती आहे. देवावर प्रीती करणं आणि आपल्या शेजारावर प्रीती करणं. मग आपला शेजारी कोणी असू शकतं. तुम्ही राहतात त्याच्या घराशेजारचे असतील, तुम्ही काम करतात तिथला असेल, रस्त्याने चाललाय, अनोळखी माणूस रस्त्यावर पडलाय, तो शेजारी आहे. अनेक शेजारी आहेत. जिथं जाल, जिथे उभे असाल, तो शेजारी तुमचा शेजारी आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. हे आज्ञापालन आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे आपण बलसंपन्न व्हावं. या गोष्टी निरंतर आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. आणि त्या कधी घडतील? त्या देहाने घडू शकत नाहीत. बुद्धी, मन, डोळे, कान या जगातल्या गोष्टी पाहतात, मनाचं गौरव पाहतात आणि देवाला न संतोष देणाऱ्या गोष्टी करणाऱ्या त्या आहेत. मग या गोष्टी ताब्यात ठेवायच्या असतील तर देवाने योजना काय केली? ते ख्रिस्ताला या जगात पाठवलं. आपल्या पापांकरता तो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला आत्मिकरित्या. याकरता की आपलं पापांचा खंड मोडला जावा, भरला जावा आणि त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो आपल्या जीवनी एंटर करावा. विश्वासाद्वारे. आणि मग आपण त्या प्रीतीद्वारे पाया घातलेले असावं. ते तसं होत नाही. जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही ख्रिस्तावर नेहमी, तोपर्यंत तो आपल्या जीवनात प्रवेश करत नाही. आणि जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा आपण प्रीतीमध्ये वाढत असतो. आपण करतो ती प्रीती नाही. आपण स्वतःहून तो प्रीती करू शकत नाही. आपण प्रीती करतो तो आपण दुसऱ्याकडून अपेक्षा बाळगतो. आपण प्रीती केली तर त्याने प्रीती केली पाहिजे. ही मनुष्याची बौद्धिक मानसिक अपेक्षा असते. मी प्रीती केली तर त्यांनी पण केली पाहिजे. तो नाही करत तर मी पण नाही करणार. ही दैहिक भावना आहे. मग देवाची प्रीती आपल्या ठाई राहावं. मग त्यासाठी पहिली स्टेप आहे विश्वास. नेहमी ख्रिस्तावर विश्वास ठेवून राहावं, समागमे राहावं, प्रार्थनेत राहावं, वचन वाचावं. म्हणजे त्या आतमध्ये गोष्टी जाऊन आपल्याला शुद्ध करत राहतील. विश्वास. आणि दुसरी स्टेप आहे प्रीती. प्रीतीतली पहिली स्टेप काय आहे की तो
त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक ही आहे की तू आपल्या शेजारावर आपणासारखी प्रीती कर. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेशशास्त्र ही अवलंबून आहेत. तो कोण होता? तो पुरुष होता. आपल्याला नियमशास्त्र आहे का? ख्रिस्तामुळे नियमशास्त्र पूर्ण करण्यात आलं. आपल्याला त्याची वचन आहे पवित्र आत्म्याद्वारे. आणि हे वचन सांगतं की विश्वास, आणि दुसरं वचन सांगतं की प्रीती. देवावर प्रीती करणं आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती करणं. आपल्याला जीवाला इष्ट, जे चांगलं उत्तम ते इतरांना देणं, जी भुकेले आहेत, ताणलेले आहेत, ती प्रीती आहे. उपास सुद्धा तोच आहे. यशामध्ये सांगितलंय 58 अध्यायामध्ये, परमेश्वर तो माझ्या दृष्टीकोन उपास कुठला आहे की तुझ्या जीवाला जे इष्ट ते जेव्हा तू भुकेला ताणलेल्यास देशील, तो उपास देवाच्या दृष्टीकोने महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास आणि प्रीती. आपण ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्ताच्या नामावर तो आपल्या जीवनी प्रवेश करतो आणि आपण मग प्रीतीमध्ये पाया घातलेले, उंचावत जात असलेले आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न होत असलेले असे आपण बनतो. त्यातला प्रीती हा दुसरा पाया आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून एक वचन वाचूया आपण. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 7 ते 12 वचन वाचूया आपण. यात पण प्रीतीविषयी योहान शिकवितो. योहान कृष्णवर्तमान याचा 4 अध्याय, योहान कृष्णवर्तमान याचा 4 अध्याय, यामध्ये योहानाने प्रीतीविषयी सांगितलेला आहे. काय सांगितलेले पहा. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 7 ते 12 वचन. प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करू, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मला आहे व देवाला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. समोरचा रागात आहे, द्वेषात आहे, निंदा करत असताना जेव्हा आपल्या जीवनातून आशीर्वाद जातात, त्यासाठी आपण प्रार्थना करतो, ती प्रीती आहे. ती प्रीती आतमध्ये यावी लागते, आपल्या ठाई निर्माण व्हावी लागते. ती कशी होते ते वचन आपण ऐकत आहोत. त्यातलं पहिलं वचन ऐकलं की प्रियजनांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करील, जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रेम स्वरूप आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की आपण त्याच्याद्वारे जिवंत राहावे. यामध्ये देवाची प्रीती आपल्या ठाई प्रगट झाली. आपण योहान 3:16 ऐकलं. त्यानुसार योहानाच्या 3:16 नुसार ख्रिस्ताद्वारे देवाची प्रीती प्रगट झाली. प्रीती म्हणावी तर हीच आपण देवावर प्रीती केली ना असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायचित्त व्हावे म्हणून पाठविले. प्रियजन हो, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधी पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करतो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होते. प्रेज द लॉर्ड. ही ती आत्मिकता आहे. जर आपण देवावर, जे मत्ती याचा 22 अध्याय 36-40 मध्ये जे वचन ख्रिस्ताने सांगितलं ते नमूद आहे, ते वाचलं की आपण देवावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने प्रीती करणं, त्याची आज्ञा पाळणं, मग पिता आपल्या ठाई येऊन राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपण प्रीतीमध्ये पूर्ण बनतो. विश्वास ठेवणं, त्यानंतर प्रीतीचं एंटर होणं आपल्या जीवनामध्ये. विश्वास, प्रीती आणि ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. ही आत्मिकता आहे. आणि तो विश्वास नेहमी आपल्याला ख्रिस्तामध्ये राखायचा आहे, कारण त्या विश्वासाद्वारे ख्रिस्त आपल्या ठाई काय करतो? काम करतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासारखं तो बनवतो. तो गुप्त मनुष्य आहे. पेत्र पहिले पत्र 3 अध्याय सांगतो पहा, तुमचं सौंदर्य बाहेरून आणलेलं असं नसावं. केसांचं गुंफणं, सोन्याचे दागिने घालणं,
तर देवाच्या दृष्टिकोनाने जो सौम्य शांत आत्मा आहे, जो बहुमूल्य आहे, म्हणजे गुप्त मनुष्याप्रमाणे जी अविनाशी शोभा ती असावी. प्रेज द लॉर्ड. याकरता तर ख्रिस्त मारला गेला की तो आदम काढला जावा, ख्रिस्त उठवला जावा आणि त्याच्या नामावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो आपल्या ठाई वास करावा आणि आपण बदलावं, त्याच्या प्रतिरूपाचं बनावं. प्रेज द लॉर्ड. प्रियजन, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधी पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करतो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होते. प्रेज द लॉर्ड. विश्वास, प्रीती आणि ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न होणं. त्यातली दुसरी स्टेप आहे प्रीती. देवावर प्रीती करणं म्हणजे त्याची आज्ञा पाळणं आणि अशा आज्ञा पालनात वचनात राहणाऱ्या सर्वांच्या जीवनी पिता पुत्र येऊन राहतात. प्रेज द लॉर्ड. ही स्टेप आहे, हे ते वचन आहे की आपल्या जीवनी आत्मिकता तयार करतं. विश्वासाद्वारे, प्रीतीद्वारे आणि त्याच्या आत्म्याद्वारे आपण बलसंपन्न असे बनतो. पहा, अजून एक वचन वाचूया. योहान 14वा अध्याय 15 ते 16 वचन काय म्हणतं पहा. योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय, योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय यातलं 15 ते 16 वचनामध्ये पण ख्रिस्ताने सांगितलेली वचन इथं नमूद आहेत. 15 आणि 16 वचन. पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन. मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळाल. मी प्रीत्याला विनंती करीन, मग तो दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. प्रेज द लॉर्ड. देवावर, ख्रिस्तावर प्रीती करणं हे विश्वासाद्वारे आहे. ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवणं आणि प्रीती करणं म्हणजे त्याचं आज्ञा पाळणं. एकमेकांवर ख्रिस्ताद्वारे देवाने जी प्रीती केली तशीच एकमेकांवर प्रीती करणं म्हणजे देव, पुत्र, पवित्र आत्मा आपल्या ठाई येऊन राहणं होय. प्रेज द लॉर्ड. विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. त्यातली पहिली पायरी आहे विश्वास, दुसरी पायरी आहे प्रीती. आणि प्रीती करणं म्हणजे आज्ञा पालन करणं होय. आणि आज्ञा काय आहे? जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर आणि आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने परमेश्वरावर प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. आणि आपण त्याची आज्ञा पाळतो, प्रीतीमध्ये राहतो, तर पिता आपल्या ठाई येतो. ख्रिस्त पित्याला विनंती करतो आणि आपल्याला पवित्र आत्मा मिळतो. तो आपल्या ठाई येऊन राहतो. प्रेज द लॉर्ड. हे आत्मिक जीवन आहे. विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. आणि देवाची ही इच्छा आहे की आपण विश्वासाद्वारे ख्रिस्त आपल्या ठाई यावा, प्रीतीमध्ये पाया घातलेला आपण बनावं आणि त्याच्या आत्म्याद्वारे आपण बलसंपन्न बनावं. विश्वासात स्थिर व्हावं, धीरामध्ये राहावं आणि त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये चाललेले त्याची मेंढर बनावं. ही पित्याची ख्रिस्तामध्ये आपल्या ठाई असलेली इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न होणे. पहा, एपिस्करास पत्रामध्ये पण पौलाने याविषयी नमूद केलंय. एपिस्करास पत्र 3रा अध्याय 14 ते 19 वचन काय म्हणतं पहा. एपिस्करास पत्र 3रा अध्याय 14 ते 19 वचनामध्ये पण पौलाने याविषयी नमूद केलंय. पहा, याकरिता स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशाला ज्या पित्यापासून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करीतो, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हा असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो, ज्या पित्याने नावं दिली सर्व वंशाला, त्या पित्यासमोर गुडघे टेकून मी अशी विनंती करतो. कोणासाठी? सर्वांकरता. आज आपणही ऐकत आहोत, तर ती विनंती आपल्यासाठी केली गेलेली आहे. काय केली गेली आहे? की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. कोणाच्या आत्म्याद्वारे? ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे. ख्रिस्ताने तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वास करावा.
पित्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी व खोली व उंची किती हे सर्व पवित्र जनांसह समजून घ्याव्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. प्रेज द लॉर्ड. ती परिपूर्णता त्याच्या विश्वासाद्वारे आहे, त्याच्या आज्ञा पालनाद्वारे आहे, त्याच्या प्रीतीद्वारे आहे. आपण ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्त आपल्या ठाई वास करतो, याकरता की आपण प्रीतीमध्ये पाया घातलेले असून देवाच्या आत्म्यामध्ये बलसंपन्न होऊन प्रीतीमध्ये त्याची लांबी, रुंदी, खोली पवित्र जनांसमोर समजून घ्या, आपण शक्तिमान बनावं आणि देवाच्या पूर्णते इतकं परिपूर्ण बनावं. प्रेज द लॉर्ड. ही ती आत्मिकता आहे. त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. त्याची पहिली स्टेप विश्वास आहे, दुसरी प्रीती आहे आणि तिसरं म्हणजे त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही देवाची योजना आहे. काय आपण याच अशाच योजनेमध्ये चाललेले असे आहोत का? विश्वास, देवावर प्रीती करणं, त्याचं आज्ञापालन करणं आणि विश्वासाद्वारे ख्रिस्ताने आपल्या जीवनी एंटर करणं. पहा, ख्रिस्ताने आपल्या अंतःकरणात येणं, विश्वासाद्वारे वास करणं आणि यासाठी की प्रीतीत मुळावलेले पाया घातलेले असे असून. पहा, देवाची ही योजना आहे. विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे आपण अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. त्याची सुरुवात विश्वास आहे, योहान 3:16. आणि दुसरी स्टेप आहे प्रीती. जशी आपणावर आपल्या शेजावर प्रीती कर, आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने परमेश्वरावर प्रीती कर. आणि प्रीती म्हणजे त्याचं आज्ञा पालन करणं आणि विश्वासाद्वारे ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये एंटर करणं आणि यासाठी की देवाच्या आत्म्यामध्ये आपण बलसंपन्न व्हावं, प्रीतीमध्ये पाया घातलेले असून त्याची लांबी, रुंदी, उंची पवित्र जनांसमोर समजून घ्यावयास आपण शक्तिमान बनावं. प्रेज द लॉर्ड. असे की देवाच्या परिपूर्णते इतके परिपूर्ण व्हावं. ही ती आत्मिक प्रक्रिया आहे, देहाने नाही तर आत्म्याने. विश्वास, दुसरी स्टेप आहे प्रीती, आज्ञापालन आणि ख्रिस्ताच्या नामावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्यांनी आपल्या जीवनात प्रवेश करणं. याकरता की त्या प्रीतीमध्ये आपण पाया घातलेले असून ती प्रीती आपल्या जीवनात वाढती असावी. आणि जशी त्याची पूर्ण प्रीती आपल्या ठाई वाढते, देवाच्या परिपूर्णते इतके तुमच्या जीवनात ती भीती घालून देते. प्रेज द लॉर्ड. विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. किती सुंदर देवाची योजना आहे. आणि त्याची सुरुवात ख्रिस्ताच्या नामावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आहे. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असे ज्ञान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाद्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्याव्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. ही आत्मिक प्रक्रिया आहे. त्याची सुरुवात विश्वास आहे. विश्वासाद्वारे ख्रिस्त आपल्या जीवनात प्रवेश करतो, आपण त्याच्यावर प्रीती करतो, त्याचे आज्ञा पालन करतो. याकरता ख्रिस्त विश्वासाद्वारे आपल्या जीवनी प्रवेश करतो की त्या प्रीतीमध्ये आपण पाया घातलेले असावं, मुळावलेलं असावं आणि देवाच्या पूर्णते इतके पूर्ण बनावं. प्रेज द लॉर्ड. बाह्य देह दिवसेंदिवस क्षय पावत आहे, अंतर आत्मा दिवसेंदिवस बदलत आहे. प्रेज द लॉर्ड. ही ती आत्मिकता आहे. याकरता आपण ख्रिस्ताबरोबर देहाने वधस्तंभाला खिळलेले आहोत पापाला आणि देवाच्या राज्याकरता आत्म्याने उठवलेले आहोत. हे आपल्या जीवनात स्वीकारा. विश्वास ठेवणं म्हणजे काय? पापाला देहाने मेलेले मानणं आणि देवाच्या राज्याकरता ख्रिस्ताबरोबर आत्म्याने उठवलं मानणं.
हा विश्वास आहे. ख्रिस्त माझ्यासाठी आला, मज पाप्याकरता मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला. ही साक्ष आहे, हे तारण आहे, हे विदित करणं आहे आपल्या जीवनातून. स्तोत्रकार स्तोत्र संहितेमध्ये वचन सांगतो पहा, मी तारणाचा प्याला हाती घेऊन रोज घोषणा करेन. रोज तुमच्या जीवनात ती घोषणा करा, त्याच्यावर विश्वास ठेवा, विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या जीवनात प्रवेश करावा, याकरता की देवाच्या प्रीतीमध्ये पाया घातलेले, मुळावलेले आणि देवाच्या पूर्णतेत तुम्ही पूर्ण व्हावं. विश्वास, प्रीती आणि अंतर्यामी देवाच्या आत्म्याने बलसंपन्न बनावं. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर योजना आहे देवाची. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपल्या जीवनात आपण असं बनत नाही, फक्त देहाने प्रभूजी प्रभूजी करणारे आहोत, तर अशा लोकांचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार नाही, असं ख्रिस्त मत्ते 7व्या अध्यायात सांग. प्रभूजी प्रभूजी करणाऱ्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. त्यावेळेस ते म्हणतील, मी तुझ्या नावाने भूते घालवली, संदेश सांगितला, कृत्य केले. ख्रिस्त म्हणाल, अहो अधर्म करणाऱ्यांनो, माझी तुमची ओळख नव्हती, मज पुढून निघून जा. जो माझ्या बापाच्या इच्छेनुसार वर्तन करतो त्याचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होईल. आणि तो सुरुवात विश्वासाद्वारे आहे. ते तारण रोज आपल्या जीवनात घोषणा करणं आहे. रोज ख्रिस्ताच्या विश्वासात दृढ होणं, ख्रिस्ताने विश्वासात आपल्या जीवनात प्रवेश करणं, पिता पुत्र पवित्र आत्मा येऊन आपल्या ठाई राहणं आणि आपण आत्म्याने वर्तणूक करणं. अंतर्यामी त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न बनावं. प्रेज द लॉर्ड. आणि असे जे आत्मिक बनतात त्याच्या आत्म्याद्वारे, ते आत्मिक असे तयार होतात, ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचे तयार होतात. प्रेज द लॉर्ड. त्यांचं मन, त्यांच्या सर्व गोष्टी, अंदरुनी गोष्टी बदलल्या जातात. प्रेज द लॉर्ड. पहा, कोरिन्थीकराचे पहिले पत्र 2रा अध्याय 9 ते 16 वचनामध्ये पौल काय बोध करतो पहा. कोरिन्थीकराचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 9 ते 16 वचन, फार सुंदर वचन आहेत. काय वचन आहे आपण ऐकूया. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. काय हे 8 वचन काय सांगते पहा. ते या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळत नाही. त्यांना कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. तेव्हाच्या काळी लोकांना देवाचं वचन कळलं नाही. तो स्वकीयांकडे आला तरी स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. योहान कृष्णवर्तनाच्या पहिल्या अध्यायात नमूद आहे. तो स्वकीयांकडे आला तरी स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, म्हणून त्याला वधस्तंभावर खिळलं. ही भविष्यवाणी होती, म्हणून तसं झालं, पण त्यांना कळलं नाही. हे वचन आहे, हे नमूद आहे. हे तर आणि का समजलं नाही? कारण देहिक असणं, त्यामुळे देवाचं वचन समजत नाही. 9वं वचन काय म्हणतं पहा. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही व माणसाच्या मनात आले नाही, ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. प्रेज द लॉर्ड. हा सुरुवात आहे. विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. देवाने कोणासाठी केलं? जे त्याच्यावर प्रीती करतात. आणि त्याची सुरुवात ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवण्यापासून आहे. आणि दुसरं म्हणजे प्रीती आहे. आणि तिसरं म्हणजे त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. ही ती पूर्णता आहे पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये. त्यातलं 10 ते 16 वचनामध्ये काय सांगितले पहा. परंतु देवाने ते स्वतःच्या आत्म्याद्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे. पहा, देवाने जे कृपेने दिलंय, देवाचं वचन समजायचं असेल, या सर्व गोष्टी कशा समजतील? देवाच्या आत्म्याद्वारे. पवित्र आत्म्याशिवाय बायबल, त्याचं वचन, त्याचं रहस्य, त्याचं कृपेचं आपल्याला समजणार नाही, शोधता येणार नाही. आपल्याला ते समजणार नाही. परंतु देवाने ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे. मनुष्याचा आत्मा जो मनुष्यात असतो, त्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी कोण ओळखतो? तसा देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, बलसंपन्न व्हायचं आहे.
अंतकरणातून बलसंपन्न व्हायचं आहे, ख्रिस्ताचं आत्मिक रूप आपल्या ठाई तयार व्हायचं आहे, तर त्याच्या आत्म्याद्वारे ते अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याची सुरुवात ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवण्यापासून आहे. दुसरी सुरुवात प्रीतीपासून आहे. आणि तिसरं त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. यातलं 12 वचन काय म्हणतं पहा. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. देवाने आपल्याला आत्मा का दिला? की देवाने जे कृपेने दिलेलं आहे ते आपण आपल्या जीवनात ओळखून घ्यावं. आपण या जीवनामध्ये ख्रिस्तावर विश्वास का ठेवत आहोत, आपलं पाचारण काय आहे, निवडणूक काय आहे, हे शोधणं. आणि शोधायचं असेल त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या आज्ञा पालनाद्वारे, त्याच्या विश्वासाद्वारे आणि त्याच्या प्रीतीद्वारे आहे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टी बरोबर आध्यात्मिक गोष्टी जुळवून सांगतो. संदेश हा पवित्र आत्म्याद्वारेच दान आहे. आत्मिक गोष्टी उलगडून सांगणं, आध्यात्मिक गोष्टी बरोबर आध्यात्मिक गोष्टी जोडून सांगणं म्हणजे संदेश होय. आणि तो पवित्र आत्म्याद्वारे आहे. आणि पवित्र आत्म्याद्वारे या गोष्टी होतात. संदेश सांगणं, देवाचं कृपेने ओळखून घेणं आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालणं, देवाचे वचन आपल्या ठाई राखणं. पहा, ते आम्ही मानवी शब्दांनी शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टी बरोबर आध्यात्मिक गोष्टी जुळून सांगतो. दैहिक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याच्याने त्या ओळखत नाहीत, कारण त्याची पारख आत्म्याच्या योगे होते. प्रेज द लॉर्ड. हे दैहिकपण आपल्या जीवनातून जावं, हा जुना आदाम जावा, पाप ही आडभिंत पडून जावी, म्हणून ख्रिस्त देहरिता या जगात आला, वधस्तंभाला खिळण्यात आला, तो खंड भरण्यात आला, तो पुरण्यात आला, उठवण्यात आला. याकरता त्याच्या नामावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, ख्रिस्ताच्या नामावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्यांनी आपल्या ठाई वास करावा. आपण प्रीतीमध्ये मुळावलेले, पाया घातलेले असून त्याची लांबी, रुंदी, उंची मोजून घेण्यात पवित्र जनावरावर शक्तिमान बनावं, असे की देवाच्या पूर्णतेइतके परिपूर्ण बनावं. ती परिपूर्णता कशी होते? विश्वास, प्रीती, आज्ञापालन आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावं. हे ख्रिस्ताचं प्रतिरूप आपल्या ठाई तयार होणं आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, दैहिक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात. आणि हे दैहिकपण कधी जातं? विश्वासाद्वारे. न्यूबॉर्न, उत्पत्ती बनणं. देहाने जन्मली देवाची मुले नाहीत, तर वचनाद्वारे जन्मली देवाची संतान अशी मोजण्यात येतात. रोमकरास पत्र 9 अध्याय. योहान 3 अध्याय. पाण्याने आणि आत्म्याने जन्मलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याची पारख त्याच्या आत्म्याच्या योग्य होते. जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडून होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले की त्याने त्याला शिकवावे? आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. प्रेज द लॉर्ड. हे बदल आपल्या जीवनात होतात त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, त्याच्यावर देवावर केलेल्या प्रीतीद्वारे, त्याच्या आज्ञापालनाद्वारे आणि मग त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न म्हणून आपल्या आतले सर्व गोष्टी बदलणं, मन, हृदय बदलणं आणि त्याची प्रीती आपल्या ठाई वाढणं आणि प्रीतीद्वारे देवाच्या परिपूर्णते इतके बदलणं. प्रेज द लॉर्ड. विश्वास, प्रीती आणि त्याच्या आत्म्याद्वारे बलसंपन्न व्हावे. प्रभू ख्रिस्त या वाचलेल्या सर्व वचनाद्वारे ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनात ती आत्मिकता, तो बदल ख्रिस्तामध्ये कार्यान्वित करो. सर्व गोष्टी अडखळणं ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे स्वतंत्र केली जावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊन याची सभा संपूया. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण
प्रार्थना करू. आपण आपले नेत्र बंद करूया. तुम्ही जेवढे बघत आहात, जेवढे ऐकत आहात, तुम्ही प्रार्थना करा अंतःकरणातून. कारण देवाचं वचन ख्रिस्त मत्ते 8व्या अध्यायामध्ये काय सांगतो की जिथे माझ्या नावाने 2-3 जमले त्याचमध्ये मी आहे. जेव्हा आपण एक चित्त बनतो त्या आत्म्यामध्ये आणि ज्या एक चित्त होऊन विनंत्या करतो त्या स्वर्गात मान्य होतात. पिताही तो मान्य करतो. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समयकरता सुंदरच्या वचनाद्वारे तू बोललास त्याबद्दल धन्यवाद. ज्याने ज्याने ऐकलेलं आहे, आम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, या सर्वांच्या जीवनात वाचलेली वचन ख्रिस्तामध्ये कार्यान्वित कर. त्यांनी ठेवलेल्या विश्वासाद्वारे, आम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्ता तू आमच्या ठाई प्रवेश कर आणि देवाच्या आत्म्याद्वारे आम्हाला तू बल संपन्न कर. प्रीतीमध्ये पाया घातलेले वाढत असलेलं असं आमचं जीवन ख्रिस्तामध्ये तू बदल. न वाढणाऱ्या गोष्टी ख्रिस्त आमच्या जीवनातून तू काढून टाक. आज रात्री तू येणार असेल तर आम्हाला जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. त्यांना खाऊन त्यांना शक्ती सामर्थ्य दे आणि त्या शक्ती आमच्या कार्यासाठी कारणीत कर. या पावसाच्या परिस्थितीत जे लोक अडकलेले आहेत त्यांना सुखरूप घरी पोहोचव. जे प्रवास करत आहेत त्यांना प्रियजनाकडे सुखरूप पोहोचव. ज्यांना निवारा नाही या पावसाच्या दिवसात त्यांना निवारा दे. जे भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे अंधकारात बसलेत, सैतानी बंधनात आहेत, त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे आत्म्याद्वारे मोकळीकता दे. त्यांना तू स्पर्श कर. ज्यांना दैहिक त्रास आहेत, ब्रेनचे, जिभेचे त्रास आहेत, नसांचे विकार असतील, पोटांचे विकार असतील, पाठीचे असतील, मणक्याचे असतील, हाडांचे असतील, त्या सर्वांना तू स्पर्श कर. त्या दैहिक त्रासापासून ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांना स्वतंत्रता तू दे. सर्व पास्टर सेवक त्यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्याच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तो आण. सर्व मंत्री अधिकारी यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. गरीब लोकांच्या हाताला काम दे आणि त्यांच्या कामाचं मानधन त्यांना ख्रिस्तामध्ये मिळवू दे. होय, जे आज छळामध्ये असतील, निंदामध्ये असतील, त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर. त्यांचं संरक्षण ख्रिस्तामध्ये तू कर. आमच्या शेजारचे ऑनलाईन हिवाळी कुटुंब पाहत आहेत, जे ब्रदर भाऊ बहीण पाहत आहेत, घरातील लोक, या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित केलेला आहे. ख्रिस्ताच्या वचनाद्वारे सर्व अंधकाराची बंधन ख्रिस्तामध्ये काढलेलं आहे आणि प्रार्थनेद्वारे तू फळ दिलेला आहेस. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता येते त्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना. स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र, तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ आयुष्यभर, राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. भेटूया प्रभूची इच्छा असेल तेव्हा. तोपर्यंत आनंद राहा, आनंदी राहा, स्तुतीमध्ये राहा, वचनात राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.